हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. स्टिच विथ आशू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ब्लाऊजवरून मापे कशी काढायची ते बघूया. ते मेजरमेंट काढून झाल्यावर ड्राफ्टिंग करूया पेपरवरती आणि मग कटिंग करूया. चला तर मग आज आपण ड्राफ्टिंग आणि कटिंगला सुरुवात करूया. ओके, आता हे ब्लाऊज आहे. या ब्लाऊजवरून आपल्याला मेजरमेंट घ्यायचे आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मेजरमेंट कसा वापरतात तो. आता त्या मेजरमेंट टेप वरून आपल्याला मेजरमेंट घ्यायचे आहेत ह्या ब्लाऊजचे. हे बघा, आपल्याला ब्लाऊज वरून मापे काढायची आहे. तर ती कोणती कोणती मापे काढायची? आता आपला ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज. त्याची मापे घ्यायची आहे. साईज, उंची, शोल्डर, मुंडा, समोरील गळा उंची, मागील गळा उंची, बाही उंची आणि बाही रुंदी, परत दंडगेर. ही आपल्याला 9 मापे काढायची आहेत ब्लाऊज वरून मापे घेऊन. चला तर आता आपण ब्लाऊज वरून मापे घेऊन ही मापे काढूयात. हे बघा, आता हे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, पण हे बोटनेक ब्लाऊज आहे. यावरूनच आपल्याला प्रिन्सेस कट साधं ब्लाऊजाची मापे घ्यायची. तर ती घ्यायची कशी? आता सगळ्यात आधी आपलं पहिलं माप काय आहे? साईज. म्हणजे आपल्या ब्लाऊजची साईज, चेस्ट साईज किती आहे ते बघूया. ती बघायची कशी? काक खोलीच्या एंड पासून मिडल पर्यंत टेप ठेवायचा. बघा किती आलं? 9 इंच. म्हणजे आपली साईज आहे 36. 9 गुणीला 4 किती आलं? 36, 36 इंच. आता उंची घ्यायची ब्लाऊजची. ब्लाऊजची बॅक साईडची उंची काढण्याकरता हे ब्लाऊजची बॅक साईड आहे. शोल्डरच्या मिडलला टेप ठेवायचा आणि तोच कमरेपर्यंत ताणून घ्यायचा एकदम स्ट्रेट. किती आली? हे बघा, 13.5 इंच आपली उंची आहे. मूळ उंची ब्लाऊजची आहे 13.5 इंच, 13.5. आता शोल्डर आणि मुंडा यासाठी माझ्याकडे चार्ट आहे, ते मी तुम्हाला देणार आहे ते नंतर. आता आधी आपण बघूया समोरील गळा उंची, मागील गळा उंची, बाही उंची आणि रुंदी आणि दंडगेर एवढी ही 5 मापं आपल्याला बघून घ्यायची आहे. समोरील गळा उंची काढण्यासाठी गळ्याच्या काठावर टेप ठेवायचा आणि तो स्ट्रेट खाली न्यायचा. इथून ही बघा, आपली गळा उंची येते 6 इंच. पण समोरच्या कस्टमरला गळा उंची वाढवून पाहिजे, म्हणून आपण अर्धा इंच प्लस करायचा आणि 6.5, 6.5 इंच गळा उंची ठेवायची पुढच्या गळ्याची. समोरील गळा उंची आहे 6.5 इंच. मागील गळ्याची उंची कशी काढायची? शोल्डरच्या मिडलला टेप ठेवायचा, तो स्ट्रेट खाली न्यायचा आणि गळा उंची बघायची. ही बघा, ही येते आपली 10 इंच. मागील गळ्याची उंची 10 इंच. आता बाही उंची. शोल्डरला टेप ठेवायचा आणि उंची मोजायची. किती आहे? 9.5 इंच. आपली मूळ बाही उंची आहे 9.5 इंच. आता बाहीचा दंडगेर काढायचा आहे. बाही जिथे संपली त्या गोलाईला दंडगेर बोलतात. तर या काठाला टेप ठेवून सर्कल मोजून घ्यायचं. हे बघा, 5 इंच. दंडगेर 5 इंच. आणि हो, बाही रुंदी काढण्याकरता पण मी काही टिप्स देणार आहे, त्या तुम्ही बघायच्या. आता सगळ्यात आधी आपण शोल्डर आणि मुंडा काय घ्यायचा, कोणत्या साईजला किती शोल्डर आणि किती मुंडा घ्यायचा ते बघूया. चला, शोल्डर, गळा आणि मुंडा यासाठीचा हा चार्ट आहे. कोणत्या साईजसाठी किती शोल्डर, किती गळा आणि किती मुंडा घ्यायचा हे यात दिलेलं आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता पुढे आपल्या ब्लाऊजची साईज काय आहे? 36. 36 साईजला शोल्डर बघा किती आहे? 5.5. गळा रुंदी 2.5 इंच आणि मुंडा 6. 36 साईजला शोल्डर 5.5,
गळा रुंदी 2.5 आणि मुंडा 6 ते आपण लिहून घेऊया. आपलं शोल्डर 36 साईजचं 5.5 मुंडा 6. ओके. आता बाहीरुंदी कशी काढायची? तर बाहीरुंदी काढण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, मुंडा प्लस मार्जिन. आता मुंडा आपल्या 36 साईजचा मुंडा आहे 6 इंच. 6 इंच मुंडा घ्यायचा आणि त्यात जितकंही मार्जिन ऍड करायचं असेल तितकं करायचं. तर मार्जिन येणार कुठून? तर त्याचा पण एक चार्ट आहे माझ्याकडे, तो मी तुम्हाला देईल. आता बघा, कोणत्या साईज साठी किती मार्जिन घ्यायचं? 28, 30, 32, 34, 36 याच्यासाठी 3.5 इंच मार्जिन टाकायचं. 38, 40, 42 त्यासाठी 4 किंवा 4.5 इंच मार्जिन टाकायचं. 44, 46, 48, 50 त्यासाठी 5 किंवा 5.5 इंच मार्जिन टाकायचं. तर ते कसं टाकायचं? ज्याही साईजचा जितकाही मुंडा असेल तो घ्यायचा. म्हणजे आपली 36 साईजचा मुंडा आहे 6 इंच, तर 6 इंचाला घ्यायचं. 6 इंच मुंडा प्लस मार्जिन 3.5 इंच. किती झाले? 9.5 इंच. ही आपली असेल बाहीरुंदी. ठीक आहे, ही झाली आपली बाहीरुंदी. कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, त्या साईज नुसार हे मार्जिन ठरवलेलं आहे, ते मार्जिन घ्यायचं. मुंडा प्लस मार्जिन हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा बाहीरुंदी काढताना. आता आपली बाहीरुंदी काढून झाली आहे. ती किती आली बघा, मुंडा प्लस 3.5 इंच 9.5 इंच. आता यात कन्फ्यूज होऊ नका, कारण बाही उंची सुद्धा आपली 9.5 इंच आहे आणि रुंदी सुद्धा आपली 9.5 इंच आहे. आता आपल्याला ब्लाऊजच्या बॅक साईडची ड्राफ्टिंग करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी काय करावं लागेल? उंचीमध्ये आपल्याला +1 करायला लागेल. बॅक साईड साठी फक्त बॅक साईडची उंची आपली मूळ उंची आहे 13, त्यात +1 इज इक्वल टू 14.5. शोल्डर हाय तितकंच घ्यायचं, मुंडा जितका आहे तितकाच घ्यायचा. गड्यामध्ये समोरील गडा आहे आपला 6.5 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच प्लस करायचा आहे. किती झाला? 7 इंच. मागील गडा आहे आपला 10 इंच, त्यात आपल्याला ½ इंच प्लस करायचा आहे. किती झाला? 10.5 इंच. बाही उंची आपली आहे 9.5 इंच, त्यात आपल्याला प्लस ½ इंच करायचा आहे 0.75. झाले किती? 10.25 इंच. 10.25. रुंदी आपली 9.5 इंच आहे तितकीच घ्यायची आहे, त्यात काही प्लस पण करायचं नाही आहे आणि मायनस पण करायचं नाही आहे. दंडघेर आपला 5 इंच आहे, त्यात पण काही प्लस मायनस करायची गरज नाही. हे आलं लक्षात. हे फक्त बॅक पार्ट साठी आहे, बॅक पार्टच्या ड्रॉइंग साठी एवढी मापे लागतील. ठीक आहे, समजलं तुम्हाला? उंचीमध्ये बॅक पार्ट मध्ये उंचीमध्ये 1 प्लस करायचा आहे 14.5. शोल्डर आहे तितकंच घ्यायचं, मुंडा आहे तितकाच घ्यायचा. समोरील गळ्याची जेव्हा उंची आपण टाकणार कटिंग करता, तेव्हा ½ इंच प्लस करून टाकायची आहे. मागील गळ्याची उंची सुद्धा ½ इंच प्लस करून टाकायची आहे. बाहीची उंची ½ इंच प्लस करून टाकायची आहे. बाहीची रुंदी दंडघेर आहे तसाचा तसा घ्यायचा. पण आता इथे चार्ट पेपर घेतलेला आहे, तुम्हाला पॉसिबल असेल तर घ्या, किंवा तुम्ही घरातील न्यूजपेपर सुद्धा यूज करू शकता. सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे. आपल्या ब्लाऊजची मूळ उंची आहे 13.5 इंच, त्यात आपण बॅक साईड साठी 1 इंच प्लस केलेला आहे, ते झाले आहे 14.5 इंच. तर सगळ्यात आधी आपल्याला 14.5 वर मार्क करायचं आहे. एक मार्किंग आणखी थोडी पुढे करायची, म्हणजे तुमची लाईन चुकणार नाही. 14.5. इथे एक स्ट्रेट रेषा ओढून घ्यायची आहे, अशी एक स्ट्रेट लाईन. मारून घ्यायची. सगळ्यात आधी आता आपल्याला आपला शोल्डर किती आहे 36 साईजला 5.5 इंच आणि मुंडा आहे 6 इंच. सगळ्यात आधी शोल्डरची मार्किंग करायची 5.5 इंच.
परत एक खाली 5.5 इंचावर मार्किंग करायची, परत एक खाली 5.5 इंचावर मार्किंग करायची. ही स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. तिथून खाली शोल्डरची जी लाईन मारली आपण तिथे खाली 6 इंचावर जाऊन एक मार्क करायचा आणि जी स्ट्रेट लाईन आपण आखली होती तिथून खाली 6 इंचावर मार्किंग करायची, म्हणजे आपली रेषा सरळ राहील, आपली ड्राफ्टिंग चुकणार नाही. आता आपल्याला चेस्ट ची मार्किंग करायची आहे. ती कशी करायची? ही साइड कापडाची आपली फोल्ड राहणार आणि ही साइड ओपन राहणार. तर फोल्ड साइड कडून ओपन साइड कडे आपल्याला चेस्टची मार्किंग करायची आहे. तर आपली चेस्ट किती आहे? 36. 36चा चौथा भाग किती आला? 9. तर आधी 9 इंचावर मार्किंग करायची, प्लस मायनस काहीच करायचं नाही. ही झाली 9 इंचावर मार्किंग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन जी शिलाईमध्ये जाणार, आपली फिटिंग देण्याच्या शिलाईमध्ये. आता ही पूर्ण मार्किंग मोजून घ्यायची, म्हणजेच 9 आणि 1.5 पर्यंत जी लास्ट मार्किंग आहे ती मोजायची. बघा 10.5 इंच येते. 30 मार्किंग कमरेला करायची खाली. 10.5 इंचावर एक मार्किंग करायची, काहीच प्लस मायनस करायचं नाहीये इथे. 10.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि ती स्ट्रेट लाईन मारून घ्यायची इथून खाली. ओके. आता इथे आपण 10.5 इंच इथे आणि 10.5 इंच इथे अशी मार्किंग केलेली आहे. आता आपल्याला मागे ब्लाउजला टक्स घ्यायचे नाहीयेत. इथे जे कमरेला बॅक साइडला टक्स येतात ते घ्यायचे नाहीयेत, म्हणून ओपन साइड कडून 1 इंच मायनस करायचं आणि ही स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. ही झाली आपली स्ट्रेट लाईन. आता पुढे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार कसा द्यायचा? मुंडा आहे आपला 6 इंच. 6 इंचाचा मध्य घ्यायचा, 3 इंच, आणि इथून क्रॉस मार्किंग आपली बॅक साइडला, कोणत्याही ब्लाउजच्या बॅक साइडचा मुंड्याची मार्किंग 1.5 इंचावर करायची, गोलाई. आता आपल्याला इथे फ्रेंच कर्वची गरज लागणार आहे. फ्रेंच कर्व ठेवायचा आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. तिघ मार्किंग तुमच्या फ्रेंच कर्व खाली आल्या पाहिजे, म्हणजे तुमच्या मुंड्याचा आकार चुकणार नाही. या तिघ मार्किंग परफेक्ट करून घ्यायच्या. आता हा झाला आपला मुंड्याचा आकार, हा झाला आपला कमरेचा आकार. आता गळा. आता गळा इथे आपल्याला आखायचा नाहीये, कारण तो आपण डायरेक्ट कपड्यावर कट करणार आहे. कारण ती सोपी पद्धत आहे. तीच सोपी पद्धत मी तुम्हाला इथे शिकवणार आहे, काहीतरी नवीन. की कपड्यावर आखून गळा कसा तयार होतो ती सोपी पद्धत आहे, म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला तीच शिकवणार आहे. आता आपल्याला हा बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे. तो कट कसा करायचा? या लाईनीपासून मुंड्यापर्यंत ही गोलाई कट करायची, इथून इकडे. कट करताना बघून घ्या आपण, म्हणजे तुम्हाला कळेल. हा झाला आपला बॅक पार्ट तयार. हे बघा, आपल्या ब्लाउजची उंची होती 13.5 इंच. आपण त्यात बॅक साइड साठी
1 इंच प्लस केलं, किती झाले 14.5. ही मूळ उंची आपली 13.5 प्लस 1 14.5 आपण आखून घेतलं. त्यात आपण शोल्डर 5.5 इंच आणि मुंढा 6 इंच. मागील मुंढा खोली किती घेतली आपण 1.5 इंच. क्रॉस मार्किंग. आता आपल्याला ब्लाउजच्या फ्रंट साइडची ड्राफ्टिंग बघायची आहे, नंतर कटिंग बघायची आहे. तर ती कशी करायची? आता यात चेंजेस होतील ब्लाउजच्या फ्रंट पार्ट साठी. आपली साईज चेंज होणार नाही. 36/4 किती आले होते आपले 9, त्यात 1.5 इंच मार्जिन. आता उंचीमध्ये चेंज होणार. आपण बॅक साइड साठी 13.5 प्लस 1 इंच घेतलं होतं. आता त्यामध्ये 1.5 इंच टाकायचं. 13.5 प्लस 1.5 इंच. फ्रंट भागाच्या उंचीमध्ये 13.5 प्लस 1.5 इंच किती होणार आपलं 15 इंच. फ्रंट पार्ट साठी 15 इंच उंची होईल. शोल्डर आहे तितकंच येईल 5.5. मुंडा पण 6 इंच. समोरील गळा उंची आहे 6.5. त्यात आपल्याला हाफ प्लस करायचा आहे. चला तर आता आपण फ्रंट साइडची ड्राफ्टिंग बघून घेऊ. आता या ड्राफ्टिंग मध्ये चेंजेस होतील. फ्रंट पार्ट साठी आपण बॅक पार्ट मध्ये 13.5 प्लस 1 इंच अशी उंची घेतली होती 14.5. आता फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला 13.5 मूळ उंची प्लस 1.5 इंच करायचं आहे. फ्रंट पार्ट मध्ये 13.5 प्लस 1.5 इंच किती आले आपले हे 15 इंच. 15 इंच आपली उंची होणार. चला आता ड्राफ्टिंग करायला सुरुवात करूया फ्रंट पार्टची. तर आपली उंची आहे 13.5. आपण त्यात 1.5 प्लस केलं तर झाले 15 इंच. 15 इंचावर आपल्याला 2 मार्किंग करायचे आहे. म्हणजे आपली लाईन सरळ येईल. या 2 लाईनी आखल्या. ही स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. आता आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचा मार्किंग करायचं आहे. शोल्डर आहे आपलं 5.5 इंच. परत एक खाली 5.5 इंचावर. मुंडा आहे आपला 6. ही स्ट्रेट लाईन आखून घ्यायची 6 इंचापर्यंत आणि ही पण एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची मुंड्याचा आकार देण्यासाठी. ओके. आता आपली चेस्ट लाईन. आता चेस्ट लाईन छातीचा चौथा भाग 9 वर एक मार्किंग करायची. पुढे 1.5 इंचावर एक मार्किंग करायची. ओके. आणि हे झाले पूर्ण 1.5 इंचापर्यंत 10.5 इंच. तीच मार्किंग खाली 10.5 इंचावर मार्किंग करायची कमरेला. इथे काहीच कमरेचा भाग वगैरे टाकायची गरज नाही. शिलाईमध्ये जाणार आपलं. आणि ही जी 10.5 वरती आणि ही खाली 10.5 इंचावर ही एक सरळ रेषा आखून घ्यायची. आता पुढे मुंड्याचा आकार द्यायचा. आता फ्रंट पार्ट साठी मुंड्याचा आकार 1 इंचावरून क्रॉस मध्ये द्यायचा. ही झाली मुंडा खोली. बाकी कोणतीही मार्किंग करायची गरज नाही आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हा झाला आपला फ्रंट पार्टचा मुंढा.
आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. तो कसा द्यायचा, त्याची मापे काय टाकायची, त्याचा पण एक चार्ट आहे, तो आपण आधी बघून घेऊया आणि नंतर मग माप टाकायला सुरुवात करूया. हा बघा चार्ट आहे. टक्सची रुंदी किती घ्यायची, टक्सची उंची किती घ्यायची मूळ उंचीनुसार, आणि टक्सच्या उजव्या बाजूतील समोरील छोट्या लाईनची उंची किती टाकायची, हा तो चार्ट आहे. आता कमरेला फोल्ड भागाकडून आपल्याला टक्सची रुंदी मोजायची आहे, फोल्ड भागाकडून आतमध्ये. तर ती रुंदी टाकायची आणि रुंदी जी टाकली आहे तिथून वर उंची मोजायची. आपल्या टक्सची उंची जी आपली ब्लाउजची मूळ उंची आहे त्यानुसार टक्सची उंची ठेवली जाते. तर इथून रुंदी इथून उंची अशी मोजायची. आता बघा आपली साईज आहे 36, चेस्ट साईज आहे 36. 36च्या साईजला रुंदी आहे 3.75 पावणे 4 इंच आणि रुंदी आहे, अगोदर आपण रुंदी बघून घेऊया. 3.75 फोल्ड भागाकडून पुढे 3.75 वर एक मार्किंग करायची. थोडी वर जाऊन परत एक 3.75 वर मार्किंग करायची. ही स्ट्रेट रेषा आखून घ्यायची. आता ही रुंदीची जी लाईन आहे त्या लाईनची आपण उंची बघूया. तर उंची कशी ठरवायची, ब्लाउजची जी मूळ उंची आहे, ब्लाउजची मूळ उंची जी आहे, जसं आपल्या ब्लाउजची मूळ उंची आहे 13.5 इंच, तर 13.5 इंच नुसार आपल्याला टक्सची उंची 4 इंच द्यायची आहे. किती द्यायची आहे, 4 इंच. तर आपण 4 इंचावर मार्किंग करून घेऊया. जी आपण रुंदीची लाईन आखली आहे त्या लाईनीला 4 इंचावर एक मार्किंग करूया आणि त्याच्यावर हाफ इंच जाऊया, परत एक मार्किंग करूया हाफ इंचावर. ही मेन लाईन, ही हाफ इंच एक्स्ट्रा लाईन. आता इथून आपल्याला फ्रेंच कर्व वापरायचा आहे. तो कसा वापरायचा, प्रिन्स कटचा आकार देण्यासाठी फ्रेंच कर्वचा. आता हा प्रिन्सेस कटचा आकार कसा द्यायचा, फ्रेंच कर्व ठेवायचा, या हाफ इंचावर गोल आकार आला पाहिजे असा आणि वर जाता येत तसं, आणि हा आकार देऊन घ्यायचा. बघा हा आकार देऊन झालाय आपला प्रिन्स कटचा. आता पुढे इथे आपला टक्स मायनस होईल. तो मायनस कसा होईल, इथे आपल्याला 2 इंच टक्स मायनस करायचा आहे. प्रत्येक साईजला नाही, प्रत्येक साईजला हा 2 इंचाचा टक्स मायनस होणार नाही. जसं जसं पुढे आपण जाऊ तसं तसं मी तुम्हाला सांगेल कोणत्या साईजला किती टक्स मायनस होतो ते. आता 2 इंचावर आपल्याला हा टक्स मायनस करायचा आहे. या टक्सची उंची 1.25 इंच ठेवायची कोणत्याही ब्लाउजला आणि ही स्ट्रेट रेष आखून घ्यायची. आता जितका आपण इथे आलो आहे तितकेच 2 इंच आपल्याला बाहेर जायचं आहे, कारण इथे 2 इंच मायनस होईल. तर ते 2 इंच मायनस झाली तर आपली ही साईज कमी होईल. त्यासाठी हे 2 इंच आपण इथे प्लस करायचं बाहेर. इथे 2 इंच प्लस करायचं आणि आता इथे काप खोलीमध्ये जो प्रिन्सेस कटचा आकार गेला आहे तिथे आपल्याला हाफ इंच मायनस करायचा आहे. तर तो कसा करायचा, ही जी प्रिन्सेस कटची लाईन आहे त्याच्यावर लाईन ठेवायची आणि 0.25 म्हणजे पाव इंच इकडनं आणि पाव इंच इकडनं असं मायनस करायचं आणि त्याच लाईनीवरून 1.5 इंच खाली जायचं, तिथे एक मार्किंग करायची आणि हे दोघं मार्किंग 1.5 इंचाच्या लाईनला टच करायच्या. आता इथे हा टक्स मायनस झालेला आहे. हा हाफ इंचाचा टक्स मायनस झाला आहे. आता हा हाफ इंच इथे मायनस झाला म्हणजे इथेही हा भाग कमी होईल. त्यासाठी हा हाफ इंच आपल्याला बाहेर वाढवून घ्यायचा आहे. बाहेरील बाजूस हाफ इंचावर मार्किंग करायची. आता ही हाफ इंचाची मार्किंग आणि 2 इंचाची मार्किंग सरळ रेषा आखून घ्यायची. आता ह्या 2 इंचाच्या मार्किंगला आणि वरतून ह्या प्रिन्सेस कटच्या आकाराला आपल्याला पानगड्याचा आकार द्यायचा आहे. तो कसा द्यायचा, तर इथून गोलाईमध्ये
आपल्याला आकार घ्यायचा आहे आणि तो पानगळ्याच्या साईडने असा याला भिडवायचा. असा गोल आकार देत, आकार तुमचा एकदम व्यवस्थित यायला पाहिजे, तरच आपल्याला इथे पफ येणार. हा बघा, हा आकार देऊन झालेला आहे. आता ही एवढी, हा जो भाग आहे एवढा, हा मायनस होईल. हा जो पूर्ण इतका भाग आहे हा मायनस होईल. ठीक आहे. आणि हा पण, हा अर्धा इंचाचा भाग हा मायनस होईल. हा आपला फ्रंट पार्ट पण रेडी झालेला आहे. जसं मी बॅक पार्टला तुम्हाला बोलली की गळा आपल्याला इथे कट करायचा नाही आहे, तो आपण डायरेक्टच कापडावर जेव्हा आपण स्टिचिंगला घेऊ तेव्हाच डिझाईन द्यायची आहे जी गळ्याची आहे ती, आणि त्यानंतरच कट करायचा आहे. जेव्हा आपण हा टक्स मायनस करू तेव्हा हे दोघं भाग एकमेकांना जोडले जातील. पण जेव्हा ते जोडले जातील तेव्हा हा इकडचा भाग खाली येईल, हा इकडचा भाग खाली येईल. ते तसं होऊ नये, स्ट्रेट यावं यासाठी काय करायचं, जी बाहेर आपण 2 इंचावर लाईन वाढवलेली आहे तिथून अर्धा इंच मार्किंग करायची वर, आणि समोरील भागात इथे सुद्धा अर्धा इंचावर मार्किंग करायची, आणि ती अशी सरळ रेषा आखून घ्यायची. ही इथे आखली, आता ही पण इथे आखायची. हे बघा, ही आता आपल्याला रेडी मिळाला प्रिन्सेस कट आकार पूर्ण. आता आपण हा फ्रंट पार्ट कट करणार आहोत. तो कट कसा करायचा खोली, शोल्डर, पुढे हा जो अर्धा इंच आपण वर गेलो होतो तो भाग. आता हा आकार आहे हा पूर्णपणे कट करायचा. जी लाईन जशी जाते ती तशीच कट करायची गोलाईमध्ये थोडं. हा साइड पार्ट झाला. आता हे जे मायनस करायचं आहे आपल्याला ते कट करून घ्यायचं. कट झालं, आणि हा डाट सुद्धा कट करून घ्यायचा. कैची थोडी व्यवस्थित फिरवायची म्हणजे आपला आकार व्यवस्थित येतो. बघा, हा आपला मायनस झालेला आहे, आणि ही साइड हाफ इंच आपण जी वर गेलो होतो ती पण आपल्याला कट करायची आहे. हा झाला प्रिन्सेस कटचा आकार. इथे कॉर्नर येऊ द्यायचा नाही, जर का असेल तर त्याला थोडं गोलाकार कट करून घ्यायचं. हा झाला आपला फ्रंट पार्ट रेडी. बघा, आता आपण काय केलं, फ्रंट पार्टला उंची घेतली 13.5 प्लस 1.5 इंच, किती आली आपली 15 इंच, आणि मुंडा खोली जी दिली ते 1 इंचावरून दिली. आता इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपण बॅक पार्ट मध्ये 13.5 प्लस 1 इंच केलं होतं, ते 14.5 उंची आली होती आपली. पण फ्रंट पार्ट मध्ये आपण 1.5 इंच प्लस करतोय. बॅक पार्ट मध्ये 1 इंच केलं, फ्रंट पार्ट मध्ये आपण 1.5 इंच करतोय. आणि मुंडा खोली आपण बॅक साइडला 1.5 इंचावरून दिली होती, आता आपण फ्रंट साइडला 1 इंचावरून मुंडा खोली दिलेली आहे. हे बघा, आता आपल्याला बाही काढायची आहे, बाहीची कटिंग करायची आहे. तर बाही उंची आपली आहे 9.5, त्यामध्ये आपण पाऊण इंच प्लस केलं तर झाले 10.15 इंच, आणि रुंदी आहे 9.5 इंच. तर आपण आधी बॉक्स आखून घेऊया. ही पेपरची फोल्ड साईड आहे ती माझ्याकडे आहे, आणि ओपन साईड या साईडला आहे. तर फोल्ड साईड कडून वरती बाही उंची आहे आपली 9.5 प्लस पाऊण इंच. मग आपल्याला इथे 10.15 वर मार्किंग करायची आहे. ते 10.15 आणखी एक पुढे मार्किंग करायची म्हणजे आपली ड्राफ्टिंग सुकणार नाही, व्यवस्थित येईल. आता इथे ही स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. ही स्ट्रेट लाईन आखून झाल्यावरती या स्ट्रेट लाईनला
आपल्या बाहीची रुंदी होती 9.5 इंच. 9.5 इंचावर मार्किंग करायची. ही आपली 9.5 इंच आणि परत खाली साईडला बाहीच्या 9.5 इंचावरच मार्किंग करायची. आता ही स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. आता बघा, फोल्ड साईड माझ्याकडे आहे, ओपन साईड त्या साईडने. तो ओपन साईड कडून आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायची आहे उंचीला. ही झाली 3 इंच. आता थोडासा आतमध्ये येऊन परत 3 इंचावर मार्किंग करायची. आता इथे 1 इंच अशी लाईन आखून घ्यायची. ही लाईन आखून झाली. आता बाहीला इथे पण 1 इंचावर लाईन आखून घ्यायची. आता इथून या 1 इंचापासून इथपर्यंत बाहीला वरचा म्हणजे बॅक पार्टचा आकार द्यायचा. हळूहळू द्यायचा. तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल तर तुम्हाला आकार द्यायला सोपं होईल. आता ह्या दोघांचा मध्य इथून आपल्याला 1.5 इंच खाली जायचं आहे. आता इथून आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. 1 ला 2 रेषा कमी म्हणजेच 1.5 इंच. 1.5 इंचावर मार्किंग झाल्यावर इथून सुद्धा आपल्याला फिश कटचा आकार येईल. कट केल्यावर असाच आकार द्यायचा आहे. हे बघा, आणि मग इथे थोडं 1.5 इंचापर्यंत आतमध्ये जायचं आणि ही लाईन आखून घ्यायची. इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची मार्किंग करायची गरज नाही. इथून 1 ते 1.5 इंच आतमध्ये जायचं आणि मार्किंग करून घ्यायची. आता ही आपली स्लीव तयार आहे. हिला फक्त आता कट करायचं आहे. आपल्याला ही स्लीव कट करायची आहे. तर कट कशी करणार? हा झाला आपला बॅक पार्ट. आता आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करायची. फ्रंट पार्टला जो भाग जॉईंट होईल तो हा जो फिश कटचा आकार आहे हा आपल्याला कट करायचा आहे, जी मार्किंग केलेली आहे आपण. हा बघा, हा असा आकार निघतो त्यामधून. क्लिअर आहे? आता आपली ही स्लीव तयार झाली. स्लीव तयार करण्यासाठी आपण काय केलं, स्लीवची उंची होती 9.5 इंच, त्यात आपण प्लस 0.75 केलं तर आपले आले होते 10.25, 10.25 इंच, आणि रुंदी होती 9.5 इंच. आता याचा आपण बॉक्स आखला आणि मग मार्किंग केली. आता आपली ही स्लीव पण रेडी आहे, आपला बॅक पार्ट पण रेडी आहे आणि आपल्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचा फ्रंट पार्ट सुद्धा रेडी आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कापडावर पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसा कट करायचा ते बघू आणि त्यानंतर स्टिचिंगला घेऊ. जर का तुम्हाला समजलं नसेल तर हा व्हिडिओ थोडा थांबवून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. या व्हिडिओमध्ये मी जे पण चार्ट दाखवलेले आहे त्या चार्टचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. आता पुढे येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचा आहे. थँक्यू.